नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पहिली कविता 1.1 बॉडी बॉडी पॉप पॉप ही कविता गायन करणार आहोत आणि पाठ करणार आहोत. तर माझ्या मागे तुम्ही कविता म्हणायची आहे. लिसन अँड सिंग म्हणजे ऐका आणि गा. चला रेडी? बघा. बॉडी बॉडी पॉप पॉप, बॉडी बॉडी पॉप पॉप, बॉडी बॉडी पॉप पॉप, बॉडी बॉडी पॉप पॉप, बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप. बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप, परत आता एकदा. बॉडी बॉडी पॉप पॉप, बॉडी बॉडी पॉप पॉप, बॉडी बॉडी पॉप पॉप, बॉडी बॉडी पॉप पॉप, बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप. बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप. टच युअर हेड, टच युअर हेड, टच युअर शोल्डर्स, टच युअर शोल्डर्स, टच युअर हेड, टच युअर हेड, टच युअर शोल्डर्स. टच युअर शोल्डर्स. बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप, बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप, बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप. बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप. Touch your eyes, Touch your eyes, touch your ears, touch your ears, touch your eyes, touch your eyes, touch your ears. touch your ears. Body body pop pop pop, Body body pop pop pop, body body pop pop pop. body body pop pop pop. Touch your nose, Touch your nose, touch your mouth, touch your mouth, touch your nose, touch your nose, touch your mouth. touch your mouth. Body body pop pop pop, Body body pop pop pop, body body pop pop pop. body body pop pop pop. Touch your hand, Touch your hand, touch your feet, touch your feet, touch your hand, touch your hand, touch your feet. touch your feet. Body body pop pop pop, Body body pop pop pop, body body pop pop pop. body body pop pop pop. तर अशा पद्धतीने ही कविता आहे. आता आपण या कवितेच्या खालचा स्वाध्याय बघूयात. लिसन अँड स्पीक म्हणजे ऐका आणि बोला. ठीक आहे? बघा आता हा मुलगा काय दाखवतोय पहा. हा दाखवतोय नेक. मग टीचर विचारतात व्हॉट इज धिस. तर म्हणा धिस इज माय नेक. म्हणा This is my neck. हा. टीचर काय विचारतात शो मी युअर फिंगर्स म्हणजे शो म्हणजे दाखवा. शो मी युअर फिंगर्स. तर मुलं दाखवतात दीज आर माय फिंगर्स असे दाखवायचे. दीज आर माय फिंगर्स. त्यानंतर ही बघा व्हेअर इज युअर चिन म्हणजे तुमची हनवटी कुठे. धिस इज माय चिन किंवा हिअर इज माय चिन. अशा पद्धतीची ही कविता आहे. सर्वजण पाठ करा. थँक्यू.